श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार, कोण राहील निराधार. स्वामी म्हणतात, बाळा डोळं पुस. काय झालं? का रडत आहेस? आणि कोणासाठी? माणसं लांब गेल्यावर त्रास नक्कीच होतो, पण ते किती करून घ्यायचा हे आपल्यावर असतं. आपल्याला पाहिजे तसं नाही घडल्यावर खूप वाईट वाटतं, पण तेच तुम्हाला चांगले आणि वाईट अनुभव देतात. बाळा, मला माहीत आहे तुझी किती घालमेल होत आहे ते. गरजेला सोबत कोणी नसेल तर रडू येतच, पण तू मी असताना रडतोस कशाला? पण बाळा, हीच माणसं आपलं कोण आणि परकं कोण याची जाणीव करून देतात. कधी कधी वाटतं सगळं संपलंच असं वाटतं, कुठूनही मार्ग दिसत नाही, हतबल झाल्यासारखं वाटतं. पण हेच ते दिवस असतात जेव्हा आयुष्य तुमची परीक्षा घेतो. रडणं हे पण गरजेचं आहे, कारण तुम्ही रडून व्यक्त होता, पण त्याला तुमची आपली कमतरता बनू देऊ नका. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. अशीच स्वामींची साथ हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नकोस. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नकोस. प्रवास जर खडतर असेल तर तू माघार घेऊ नकोस. तू ध्येय नक्कीच गाठशील, फक्त आशा सोडू नकोस. कुणी साथ देत नसेल तर तू खचून जाऊ नकोस. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबू नकोस. संपलंय सगळं असं वाटलं, पण तू टोकाचे निर्णय घेऊ नकोस. तू तुझे ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा सोडू नकोस. तू माझ्यावर फक्त विश्वास ठेव आणि चांगले कर्म करत राहा. लोकांचे काय नावं ठेवून आहे ते करणार. तू विचार करू नको. तू हसलास तर ती लोक जळतील, तू रडलास तर लोक मजाक करतील. काही नाही केलंस तर ते पाप म्हणतील. काही कमावलंस तर व पुढे निघण्याचा निर्णय घेतलास तर तुला मागे खेचतील. कोणी साथ देणार नाहीत, म्हणून तर म्हणतोय स्वामींचा हात धरा आणि चालत राहावा. प्रत्येक वेळी स्वामी आपल्या बाळाला साथ देतातच. आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील, पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका. सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे हा खरा सत्समागम आहे. देहाचे भोग येतील जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहावा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरु भेट झाली म्हणजे तुम्हीपणाने उरतच नाही, मात्र गुरुला अनन्य शरण जा. भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे. जी जी गोष्ट घडेल ती आपण स्वामींना सांगावी. स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी स्वामींना सांगून प्रत्येक काम करावे. भक्तीने भगवंत साधतो आणि फलाशा आपोआप कमी होतात. म्हणून आपण उपासना किंवा भक्ती वाढवावी. आपल्याला वासना रोज नवीन नवीन खेळ दाखवते. खरे म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवीन असते. परंतु जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला आणि जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली. जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, त्याला त्याचा कधीही कुठेही हार मानावी लागत नाही आणि मान खाली घालू देत नाहीत आणि कोणापुढे झुकूनही देत नाहीत. जेव्हा आपण खऱ्या मनाने स्वामींना शोधतो तेव्हा स्वामी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच करून देतात.
स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताचा खटला हा माझ्याच न्यायालयात चालतो. माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नाही. मी माझ्या खऱ्या भक्तावर कधीच अन्याय होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, स्वामी तुमच्या नावातच समाधान आहे. स्वामी तुमच्या नावातच समाधान आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.